नमस्कार, आज शिकणार आहोत आपण खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी। हे बघा, काटेरी चम्मचने किंवा गोल चम्मचने पूर्ण व्हिडिओ बघा। मी सध्या गोल चम्मच घेतला आहे आणि डॉट पाडून गोल करून घेतले। आता पिवळा कलर टाकून घेणार आहोत आणि त्यालाही प्लास्टिकच्या चम्मचने गोल करून घ्यायचे आणि ह्या बाजूला वरच्या बाजूला आणि खाली आणि मधल्या बाजूलाही आपल्याला चम्मचने रांगोळी सरकवून घ्यायची आणि व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला। आणि मधीही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता। मी विरुद्ध कलर दाखवलेत, तुम्ही नक्की ट्राय करा। खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी आहे। ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। गोल करून वापस त्याच्यामध्ये आपल्याला रांगोळी अशी ढकलत जायची आहे। बघा, व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिरवा कलर किंवा पोपटी कलर टाकून घ्यायचा आहे। त्यालाही मी गोल करून घेणार आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे। नंतर अजून थोडं गोल करून आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे। थोडंसं गोल करून आपल्याला दुसरा कलर ही टाकून घ्यायचा आहे। आजूबाजू बघा, मी कलरचे असे राऊंडमध्ये डॉट टाकून घेणार आहे। खूपच सोपी रांगोळी, ज्यांना रांगोळी अगदी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, म्हणजे कळेल। हे बघा, अशा पद्धतीने खूपच सोपी आणि सुंदर आपली रांगोळी होणार आहे काटेरी चम्मचने। आता आपल्याला अजून त्याच्या बाहेर लाल कलर टाकून घ्यायचा आहे। सेम त्या पद्धतीने टिपके पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे कळेल की सोप्यात सोपी 5 ते 6 मिनिटात होणारी रांगोळी नक्की तुम्ही ट्राय करा। कारण आपल्याला घाई असते सणावाराला, तर अशा पद्धतीने आपण रांगोळी टाकू शकतो। खूपच इझिली मी रांगोळ्या आणत असते। इंस्टाग्रामवर भी माझी आयडी इझेल रंगोली, नक्की ट्राय करा। आपल्याला अजून दुसरा कलर सेम त्या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। मी पिवळा कलर असा टाकून घेते बघा। नंतर मी हिरवा कलर टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण डॉटचे सर्कल असे गोल करून घ्यायचे आहेत। सोप्यात सोपी रांगोळी, ज्याला अगदी येत नसेल त्यांनी अशा प्रकारे मी काटेरी चम्मचने बघा सरळ घेऊन थोडं क्रॉसमध्ये करते। काटेरी चम्मच घ्यायचा आहे, थोडं क्रॉसमध्ये करायचं आहे। अशा पद्धतीने सरळ घेऊन क्रॉसमध्ये, अगदी सोपी रांगोळी, नक्की ट्राय करा। फक्त आपल्याला सरळ घेऊन क्रॉसमध्ये करत जायचं आहे। ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांनी अशा पद्धतीने रांगोळी काढा। मी व्यवस्थित करून हे बघा, प्लास्टिकच्या चम्मचने अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन काढून घ्यायचं आहे। फक्त मागच्या बाजूने सरकत जायचं आहे। हे बघा, असं फक्त आपल्याला थोडं थोडं सरकत जायचं आहे, म्हणजे अशी डिझाईन तयार होते। नक्की ट्राय करा तुम्हीही, तुम्हालाही नक्कीच येईल। कारण मी सोप्यात सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते। आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत। खूपच सोप्यात सोपी पद्धतीची मी व्हिडिओ आणत असते, जेणेकरून ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच मी सोप्यात सोपे पद्धतीचे व्हिडिओ आणणार आहे। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ असं, आणि कमेंट करायला विसरू नका। अशा पद्धतीने बघा, आपल्याला बाहेर मी प्लास्टिकच्या चम्मचने सरकवून घेणार आहे रांगोळी प्रत्येक याला।
बघू शकता तुम्ही. मध्ये थोडं बोटाने आपल्याला वरती सरकवायचं एका बोटाने मधल्या भागाचं. आणि आपल्याला काय करायचं आहे, याला थोडंसं असं बाहेर एका बोटाने फेकत जायचं आहे, म्हणजे सुंदर अशी आपली फ्लावर रांगोळी दिसेल. हे बघा अशा पद्धतीने लास्टचा टोक असा आपल्याला करायचा आहे तयार. हे बघा व्यवस्थित असं आपल्याला बाहेर फेकायचं आहे, सरळ असं. हे बघा अशा पद्धतीने. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे बेसिक पद्धतीने. धन्यवाद.